राम राम मित्रांनो, आपण आज आपल्या व्हिडिओच्या पहिल्या भागाला बी सुरुवात करणार आहोत आणि काय काम करत आहोत ते पण तुम्हाला आज त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपण आता अशा काही शेतकऱ्याकडे जाणार आहोत त्यांच्या पपईच्या बागेमध्ये. पपईच्या पाडाच्या पपया काढून आपण मार्केटमध्ये विकायला आणणार आहे. तर आपली ही गाडी आहे, ही कॅरेट आहे आपली गाडी मैना. चला आपण आता डायरेक्ट जाऊ पपईच्या बागेमध्ये. चला मित्रांनो, आपण निघालो. आता गाडीमध्ये थोडं पेट्रोल कमी वाटतंय, पेट्रोल आपण पाहायला लागला आहे अर्धा किलोमीटर अंतर. तर फायनली मित्रांनो, आपण पोचलो या पपईच्या बागेमध्ये. आता जाऊया पपईच्या बागेमध्ये, जाऊन पपई काढू. आता काढल्यानंतरच तुम्हाला दाखवतो. चला मग जाऊया पपई काढायला. आपली गाडी कॅरेट तिथे आहे, ती दिसली का आपली गाडी कॅरेट. आणि आपण आता आलो आहोत बागेमध्ये पपई काढण्यासाठी. चला बघूया आपल्याला पाडाच्या पपया काढायच्या त्या. आता पपया काढताना तर तुम्हाला मला दाखवता येणार नाही. आता डायरेक्ट पपया काढल्यावरच मी तुम्हाला दाखवतो. चला मग आता पपया तोडतो. मित्रांनो, आपण आलो होतो पपया काढण्यासाठी, पण एक प्रॉब्लेम झाला की शेतकऱ्याचा अंदाज चुकला वाटतंय. त्यांनी म्हणले पपया निघते ते. आपण आलतो 3 कॅरेट घेऊन. तुम्हाला दिसते ते काय, ही 3 कॅरेट घेऊन. पण पपई काय जास्त निघाली नाही. जाऊया आता, बघू आज दुसरीकडे जाऊन शेतकऱ्याकडे एखाद्या चौकशी करून बघू. मिळाली ठीक, नाहीतर एवढ्यावरच भागू. तुम्हाला पपई दाखवतो किती निघाले तिथे. मित्रांनो, आपण 3 कॅरेट घेऊन आलेलो होतो. 3 कॅरेटामध्ये फक्त मोजून 5 3 8 3 4 10 12 पपया निघाले ते बघा. 12 13 पपया फक्त निघाले ते. जाऊ द्या, काय नाही. शेतकऱ्याला वाटलं निघतीला 2-3 कॅरेट पपया, पण तेवढ्या काय पपया निघालेल्या नाही त्या. जाऊया आता दुसऱ्या शेतकऱ्याकडे बोलून बघू, त्यांना मिळाली ठीक. तर मित्रांनो, आपण आता शेतकऱ्याला फोन केलता की बाबा पपया कमी निघाले, 10 निघाले त्या. त्याने काय आपल्याला ह्या पपईचं पैसे वगैरे काय घेतले नाही, तर जावा म्हणले तसंच घेऊन. मला बी काय अंदाज कळायला नाही म्हणले काय असेल नसेल. चालतंय मग मित्रांनो, जाऊया मग आता. नेक्स्ट टाइम ह्या पपईच्या बागेमध्ये आलो की तुम्हाला पपया परत एकदा दाखवतो. चला मग आता दुसऱ्या शेतकऱ्याकडे जाऊन येऊया.
चालले तर दादा ह्यांची पपई आहे. काय नाही, चला चला. नमस्कार मित्रांनो, आपण पहिल्या पपया बघितल्या, त्याच्या 3 किलोमीटर पुढे येऊन दुसऱ्या पपयाच्या ठिकाणी बघितलं. पण इथं पण जास्त माल नाही तयार झालेला, पिकलेला. आपल्याला जाऊया आता तेवढ्याच पपया घेऊन. तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यावर दाखवतो. कालच्या आपल्या शिल्लक आहे 2 कॅरेट, तीच घेऊन जाऊया. मित्रांनो, आपण आता पपया घेऊन आलेलो आहोत जिल्हाधिकाऱ्याकडे धाराशिव. तुम्हाला दिसतोय हे दिसतंय का तुम्हाला? सगळे इथं फळेवाले भेटलेत. पेरू, जाम, पपई, डाळिंब आहेत. लाईनच आहे फळे विकणाराची. तर आपण बसलेलो आहोत. आज दिवसभर आपण इथं पपई विकणार आहोत. आजच्या दिवसापुरतं इथंच थांबूया आणि उद्या नवीन शेतकऱ्याकडे गेल्यानंतर आपण तुम्हाला भेटू. चला, थांबतो इथंच या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.